असे बटाट्याचे काप जर तुम्ही डब्यासाठी किंवा मुलांसाठी बनवले ना किंवा आपल्यासाठी सुद्धा, तर बघा चपाती भाकरी खायची बिलकुल इच्छा होत नाही. अगदी काटा चम्मचने ना मस्त असे खाण्यासाठी लागतात. इथं कढईमध्ये ना 5 चमचे पोहे खाण्याचे तेल गरम करायला ठेवलं होतं. त्याच्यामध्ये मसाल्याच्या डब्यातला 1 चमचा जिरी आणि मोहरी टाकली. चांगली तडतडू दिली आणि 5 ते 6 बटाटे घेतले होते. त्याची पूर्ण सालं काढून घेतली होती आणि त्यानंतर त्याचे पातळ असे काप बनवून घेतले होते. जास्त पातळ पण काप बनवायचे नाही आणि ते काप याच्यामध्ये टाकले होते. आता मीठ टाकले आणि चांगलं असं हे काप आहेत ना मिक्स करून घेणार आहे. खरं तर ना अशा पद्धतीचे बटाट्याचे काप बनवत असताना छोटे छोटे गोल आकारात बनवले ना खूप छान दिसतात आणि मुलंसुद्धा आवडीनं खातात. पण झालं असं की यावेळेस मंडईतून आणलेले जे बटाटे होते ना खूप मोठ्या मोठ्या आकाराचे होते. त्यामुळं त्याचे कापसुद्धा खूप मोठमोठे गोल होत होते आणि आता दोन्ही लेकींच्या डब्याला द्यायचं म्हटलं तर ते बरोबर वाटणार नाहीत, म्हणून मी अशा पद्धतीचे काप बनवलेत. पण तुम्हाला जर छोटे बटाटे मिळाले ना तर तुम्ही नक्की छोटे छोटे गोल काप करा. आता 2 मिनिटासाठी चांगलं झाकण ठेवून ना हे जे काप होते ना ते वाफवून घेतलेत. आता बघा 1 चमचा आपले देशी तीळ, 1 चमचा काळे तीळ, चवीपुरती हळद, चिमूटभर हिंग, लाल चटणीची पूड, थोडीशी हळद, 1 चमचा कसुरी मेथी आणि चाट मसाला हे सगळं याच्यामध्ये टाकून घेतले आणि त्याच्यासोबत अर्ध लिंबू आहे ना ते पिळले. आता हे सगळं साहित्य एकत्र मिक्स करायचं. शक्यतो पांढरे तीळ किंवा काळे तीळ आहेत ना ते खाण्यामध्ये ठेवायचे. त्यानं काय होतं की शरीराला भरपूर प्रमाणात ना फायबर, कॅल्शियम याचं स्रोत असल्यामुळं भरपूर प्रमाणात शरीराला मिळतं आणि केसगळती किंवा त्वचेचे विकार आहेत ना बऱ्यापैकी होत नाहीत. बऱ्याच वेळेस माझ्याकडून दाखवायचं राहून जातं, पण ज्या वेळेस माझ्याकडून दाखवण्यात येतं त्यावेळेस मात्र मी आठवणीनं सांगण्याचा प्रयत्न करत असते. काळे तीळ अवश्य आणा आणि खाण्यामध्ये ठेवा. केस पांढरे होणं म्हणजे लवकर पिकणं या समस्या जर होत असतील ना तर शक्यतो काळे तीळ, साधे तीळ सुद्धा खाण्यात असायला हवेत. आता बटाट्याच्या कापांची भाजी तर इकडं शिजत होती, तोपर्यंत मस्त अशी अगोदरच कणिक मळून ठेवली होती. छान घडीच्या चपात्या बनवून घेतल्या आणि तुम्ही बघताय इथं काय मस्त झाले होते. आता ही रेसिपी बघताना सुद्धा माझ्या अक्षरशः तोंडाला पाणी सुटत होतं. इतके छान हे आंबट, तिखट, चटपटीत असे बटाट्याचे काप आहेत ना ते तयार झाले होते. त्यानंतर म्हटलं चला बागेत जाऊया आणि बघूया एक फेरफटका मारून आणि बघते तर काय, या फुलाकडे बघता क्षणी असं मनात एक ओळ आली होती की इतकं सुंदर कोणी दिसतं का बरं, हे गाणं का काहीतरी आहे बघा त्या पद्धतीचं ह्या फुलाकडे बघता क्षणी आठवलं होतं. इतकं सुंदर दिसावं का काय, तुम्हाला ओळ आठवते का काय मला कमेंट करून नक्की सांगा. आणि बघा इथं ना ह्या पिवळ्या रंगाच्या ऑफिस टाईमला सुद्धा इतकी सुंदर फुलं आलेत ना गुलाबी रंगाच्या. जसजसं ऊन वाढतंय, पावसाळ्याचा ऋतू चालू होतोय ना तसं ह्या फुलांना मस्त अशी बघा फुलं यायला लागलीत आणि रोज बाहेर आलं की नाही खूप छान वाटतं. काल सुद्धा या देशी गुलाबाची फुलं मी तुम्हाला दाखवली होती आणि आज सुद्धा बघताय अगदी घराच्या उंबरट्यातून बाहेर पाय ठेवता क्षणी ना ही फुलं दिसत असतात. त्यामुळे खूप छान वाटतं. इथं आपल्या पोर्चमध्ये जरी उभारलं ना त्याचा मस्त मंद मंद असा सुगंध ना आपल्या सगळ्या परसबागेमध्ये ना दरवळत असतो. सकाळी ना हेअर वॉश केला होता, रात्री छोट्या लेकीनं ना मस्त असं केसांना तेल लावून दिलं होतं. त्यामुळे आज सकाळ सकाळी म्हणजे केस धुतले होते, एवढे छान वाटत होते. पण सकाळपासून असे बांधून ठेवलेले होते. केस बांधलेले असलं की माझ्या डोक्यामध्ये खाजवतं, त्यामुळे मी ज्या वेळेस केस धुतलेले असतात ना त्यावेळेस क्लचर लावते. जास्त घट्ट आंबाडा वगैरे बांधत नाही ना तर ते सारखं डोकं खाजवत राहतं. त्यानंतर बघा हा जो लाकडी चॉपिंग बोर्ड, पळपोट, बेलणं जे काय आहे ना त्याला मला तेल लावून घ्यायचं होतं. महिन्यातून एखाद्या वेळेस किंवा कधी कधी 2 वेळेस रोजच हे मी स्वच्छ पाण्याने किंवा थोडंसं साबण स्पंजला घेऊन धुते ना, त्यामुळं ह्याला असं अधूनमधून महिन्यातून किंवा 15 दिवसातून एकदा तेल आणि हळद लावून घेत असते. यामुळं काय होतं तेलामुळे हा किती पण वेळा धुतला ना तर लाकडाच्या आतमध्ये पाणी मुरत नाही, त्याचा कुबट किंवा वेगळ्या प्रकारचा कुठलाही वास येत नाही. म्हणून ना तुम्ही पण लाकडी वस्तू चॉपिंग बोर्ड, पळपोट, बेलणं वापरत असाल आणि तुम्हाला पण माझ्यासारखी रोजच्या रोज त्याला स्वच्छ पाण्याखाली धुवायची सवय असेल ना तर त्याला तुम्ही महिन्यातून 2दा तरी किंवा एकदा तरी असं तेल लावा. म्हणजे आत लाकडात पाणी मुरत नाही आणि ह्या लाकडी वस्तू आहेत ना भरपूर दिवस टिकतात. तुम्ही म्हणाल ताई तू स्टेनलेस स्टीलचा चॉपिंग बोर्ड घे, तर माझ्याकडे ऑलरेडी तो चॉपिंग बोर्ड आहे. पण ज्यावेळेस त्याच्यावरती आपण टमाटर कट करतो ना तर ते पाण्यामुळं स्लिप होतं आणि मला ना चाकू लागायची वगैरे भीती वाटते. आणि बघा प्रत्येकाला काही ते आदत असते ना लागून घ्यायची, तसं मला आहे. मला बाकी कुठं लागणार नाही पण बोटांना, हाताला कुठं ना कुठं कोपरापासून पुढं ना काही सारखं लागायचं चालू असतं. त्यामुळं तो आणलाय खरं पण मी जास्त करून वापरत नाही, कधीतरी वापरते. आता इथं बघा तुमच्याशी बोलत बोलत
हळद आणि तेल आहे ना ते सगळं व्यवस्थित असं लावून घेतलंय बघा. अगदी या पोळपाटाच्या पायांना वगैरे, म्हणजे तिथं पण सांधीत पाणी जाऊन मुरतं ना, त्यामुळे आता ह्याला पूर्ण दिवसभर असंच ठेवणार आहे. संध्याकाळच्या जेवणात तर मस्त भाकरी बनणार आहे, त्यामुळे वापर होणार नाही. त्यामुळे मस्त असं दुसऱ्या दिवशीच हा पोळपट आणि चॉपिंग बोर्ड लागणार आहे. बघा काल काही ताईंची कमेंट आली होती की या ब्लाऊजची डिझाईन दाखव. तर याच ब्लाऊजच्या जे भाईमध्ये जे सिमरचं कापड आलं होतं ना, त्याचीच अशी काही फुलं टाई बनवल्या होत्या. आणि एका साडीला बघा ही फुलांची छोट्या छोट्या स्किन कलरच्या लेस लावली आहे ना, त्या लेसमधली छोटी छोटी फुलं काढून तिथं लावली होती. अशा डिपनेकला ना मी अशा साध्या सिंपल डिझाईन केलेल्या आहेत, मला तशाच आवडतात. एकतर मला डिपनेक ठेवायचा असतो आणि डिझाईनही पाहिजे असतो, म्हणून हा सगळ्या डिझाईनचा गाठलेला एक मध्य साधून ना अशा पद्धतीच्या ब्लाऊजच्या डिझाईन मी बनवलेल्या असतात. आता हा जो ब्लाऊज घातला आहे ना, त्याला सुद्धा पाठीमागे एक छोटी टाय आहे, पण ती त्या सेम कलरमध्ये असल्यामुळं ना तर दिसत नाही आहे. आज बेडशीटसुद्धा चेंज करायचं होतं, कधी कधी आठवड्यातून 2 वेळा किंवा कधी आठवड्यातून एकदा. अशा पद्धतीनं मी बेडशीट चेंज करते. पांढऱ्या कलरचं किंवा ऑफ व्हाईट रंगाचं जर बेडशीट असेल ना, तर लवकर खराब होतं. थोडं डार्क रंगाचं बेडशीट असेल ना, तर एवढं जास्त लवकर खराब होत नाही. म्हणजे 5व्या-6व्या दिवशी चेंज केलं तर चालतं. पण व्हाईट कलरचं असेल ना, तर 3ऱ्या-4थ्या दिवशीच ते बेडशीट चेंज करावं लागतं. त्यामुळं आज मस्त असं बेडशीट चेंज करून झटकून वगैरे घेतलं होतं ना, खूप मस्त वाटत होतं. एकदम बेडरूम अशी स्वच्छ चकाचक क्लीन असली ना, मला वाटतं की त्या बेडशीटची घडीसुद्धा मोडायला नको. पण असो, मुलं आहेत, आपण आहे, अधूनमधून आपण ज्या गोष्टींचा उपभोग घेण्यासाठी म्हणजे वापरण्यासाठी केलाय, तर मुलांनी आपण त्या गोष्टीचा वापर करायलाच हवा. घडी मोडती म्हणून काय त्या गोष्टीचा वापर करायचा नाही असं तर चालणार नाही. सोफा असो, बेड असो, बसण्यासाठी आराम करण्यासाठीच आपण ह्या गोष्टी घरामध्ये बनवलेल्या असतात, सुखसोयी. आणि त्या सुखसोयीचा आपल्यालाच उपभोग घेता नाही आल्या तर त्या सुखसोयींचा उपयोग काय, बरोबर की नाही? त्यामुळे बघा मस्त असं ते सगळं स्वच्छ केलं. आज ना हा मनी प्लांट आहे ना, त्याच्या खूप कटिंग वाढल्या होत्या. म्हणजे 2 ते 3 लाईन आहेत ना, खूप लांबपर्यंत उंच उंच वाढत गेलेत. पण आता असं झालंय की कुठून कुठून ना त्याच लाईनला छोटे छोटे कोंब म्हणजे फांद्या नवीन यायला लागलेत, आणि त्याच फांद्या मला कट करून घ्यायच्या होत्या, कारण हा मनी प्लांट आपल्या पोर्चच्या दिशेनं वरच्या बाजूनी मला वाढवायचा आहे. जर इथंच ह्या फांद्या फुटल्या तर जी समोर वरती लाईन गेली ना मनी प्लांटची, त्याची जी एनर्जी आहे ना ती खर्च होणार आणि ह्या फांद्या वाढू लागणार आणि पुढची वाढ आहे ना ती थांबेल. आणि तसंही मला थोडं हॉलमध्ये ना आपल्या ठेवण्यासाठी मस्त कुंडी बनवायची एकदम भरगच्च अशी मनी प्लांटची. त्याच्यासाठी मला कटिंग हव्याच होत्या, म्हणून ना ह्या कटिंग इथं मी मनी प्लांटच्या काढून घेतल्या. सुरुवातीला तर पाण्यामध्ये एक 15 दिवस ठेवणार, म्हणजे छान अशी मुळं फुटतील त्याला. मुळं एकदा छान अशी फुटली की मग त्याला मातीमध्ये रुजवायला काहीच हरकत नाही. असा माझा पूर्ण दिवस आहे ना बिझी जातो. कुठला चांगला वाईट विचार करायला मला वेळच सापडत नाही. बऱ्याच ताईंच्या मला काल परवा टिप्पण आल्या की तू मनी सेव्हिंग कसं करते ते सांग. मनी सेव्हिंग असं जास्त काही नाही, पण जेवढं स्वतःला काम करता येतंय तेवढं मी करते. किंवा आणखीन काही गोष्टी आहेत ना मला सुचल्या ना, तर नक्की मी पुढच्या काही ब्लॉगमध्ये शेअर करेन. तसंही तुमच्या बऱ्याच कमेंट येत असतात की हे दाखव ते दाखव, तर एकाच व्हिडिओमध्ये तर मी दाखवू शकणार नाही, कारण आपला सगळा मिक्स कंटेंट आहे. सगळे आपले यूट्यूब फॅमिली मेंबर कोण बागेसाठी बघतं, कोण रेसिपीसाठी बघतं, त्यामुळे सगळ्यांच्या कमेंटला एका एका व्हिडिओमध्ये थोडं थोडं उत्तर देत जाईन. त्यामुळे आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ आहे ना रोजच्या रोज बघत चला. मला जसं वाटेल की आज ह्या कमेंटला या व्हिडिओत उत्तर देणं शक्य आहे, तर तसं मी देत जाईन. मग परत काय होतं की मग तो व्हिडिओ टाकलेला असतो, तुम्ही बघितलेला नसतं, रिपीट त्याच कमेंट येतात. त्यामुळे आपले ब्लॉग आहेत ना नेहमी स्किप न करता शेवटपर्यंत बघत जावा. आणि आवडले तर नक्की लाईक, चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करत जावा, शेअरसुद्धा करा. नंतर भेटू. बाय.